प्रिय भक्तांनो, आजची श्रीकृष्णवाणी आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित आहे. आपल्या आयुष्यात काही लोक अचानक का येतात आणि अचानक का निघून जातात? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. आज भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य वाणीतून या प्रश्नाचं गूढ उत्तर जाणून घेऊया. त्यामुळे ही वाणी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मन शांत ठेवून श्रीकृष्णांच्या प्रत्येक शब्दाचा अनुभव घ्या. तुमच्या आयुष्यात काही लोक अचानक का येतात आणि अचानक का निघून जातात? ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रिय भक्ता, मी श्रीकृष्ण बोलत आहे. आज मी तुला अशा एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे, ज्याचं उत्तर शोधताना अनेकांचे संपूर्ण आयुष्य निघून जातात. तू अनेकदा विचार करतोस, कृष्णा, काही लोक माझ्या आयुष्यात अचानक का येतात? काही जण माझ्यावर खूप प्रेम करतात आणि नंतर अचानक दूर का निघून जातात? काही नाती कायमची का टिकत नाहीत? या प्रश्नांची उत्तरं बाहेरच्या जगात नाहीत, ती जीवनाच्या गूढ नियमांमध्ये दडलेली आहेत. लक्षात ठेव, या सृष्टीत कोणतीही भेट योगायोगाने घडत नाही. प्रत्येक भेटीमागे एक कारण असतं, प्रत्येक नात्यामागे एक धडा असतो आणि प्रत्येक निरोपामागे एक नवीन सुरुवात लपलेली असते. मनुष्याला फक्त वर्तमान दिसतं, पण मला तुझा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य तिन्ही दिसतात. म्हणूनच मी तुझ्या आयुष्यात योग्य वेळी योग्य माणसं पाठवतो आणि योग्य वेळ आली की काहींना दूरही करतो. त्या क्षणी तुला वेदना होतात, डोळ्यात अश्रू येतात आणि तुला वाटतं की मी तुझ्यावर अन्याय केला. पण भक्ता, माझ्या प्रत्येक निर्णयामागे तुझं कल्याण दडलं आहे. एखादं झाड वाढवण्यासाठी जशी जुनी वाळलेली पानं गळून पडावी लागतात, तसंच तुझ्या आयुष्यातही काही नाती संपतात, जेणेकरून तुझ्या जीवनात नवीन प्रकाश येऊ शकेल. म्हणून प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीला शाप देऊ नकोस. काही लोक तुझ्या आयुष्यात कायम राहण्यासाठी नसतात, ते फक्त तुला काही शिकवण्यासाठी येतात. तुला आठवत असेल, आयुष्यात काही लोक असे भेटले असतील ज्यांच्याशिवाय जगणं अशक्य वाटायचं. त्यांच्या एका शब्दाने तुला आनंद मिळायचा, त्यांच्या एका हसण्याने तुझा दिवस उजळायचा. पण एक दिवस तेच लोक तुझ्यापासून दूर गेले. त्यांचं जाणं तुला अन्याय वाटलं. तू अनेक रात्री रडलास, स्वतःलाच दोष दिलास, नशिबाला दोष दिलास आणि कधी-कधी मलाही प्रश्न विचारलास. पण त्यावेळी तुला एक गोष्ट समजली नाही. जर एखाद्या व्यक्तीचं जाणं तुझं आयुष्य संपत असेल, तर याचा अर्थ तू त्या व्यक्तीवर इतका अवलंबून झाला होतास की स्वतःची किंमत विसरून बसला होतास. मी तुला कोणाचाही गुलाम बनवण्यासाठी निर्माण केलेलं नाही. मी तुला स्वतंत्र, सामर्थ्यवान आणि प्रेमळ हृदय दिलं आहे. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती तुझं संपूर्ण अस्तित्व बनू लागते, तेव्हा काही वेळा मला त्या नात्यात बदल घडवावा लागतो. कारण माझी इच्छा अशी असते की तू प्रेम करावंस, पण स्वतःला हरवून नाही. तू नाती जपावीस, पण स्वतःचा अभिमान गमावून नाही. तुझं सुख एखाद्या व्यक्तीवर अवलंबून नसावं, ते तुझ्या अंतःकरणातील शांततेवर अवलंबून असावं. म्हणून काही निरोप हे शिक्षा नसतात, ते तुला स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी असतात. आणखी एक सत्य समजून घे, प्रत्येक माणूस तुझ्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणासाठी येतो. काही लोक तुझ्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी येतात, काही तुझ्या अंधारात दिवा बनून उभे राहतात, काही तुला योग्य मार्ग दाखवतात, काही तुला तुझी क्षमता ओळखायला मदत करतात. पण काही लोक फक्त तुला एक कठोर धडा शिकवण्यासाठी येतात. ते तुला विश्वासघात काय असतो हे दाखवतात, खोटेपणाचं दुःख दाखवतात, स्वार्थाची ओळख करून देतात आणि शेवटी तुला अधिक मजबूत बनवून निघून जातात. त्यावेळी तुला वाटलं की त्यांनी तुझं नुकसान केलं, पण खरं पाहिलं तर त्यांनी तुला जग समजून घेण्याची दृष्टी दिली. जर प्रत्येक माणूस चांगलाच भेटला असता, तर तुला वाईट आणि चांगलं यातील फरक कधीच समजला नसता. जर प्रत्येक नातं कायम टिकलं असतं, तर तू कोणाची किंमत ओळखली नसतीस. म्हणून प्रत्येक अनुभवाचं स्वागत कर. आनंद देणाऱ्या व्यक्तीचे आभार मान आणि वेदना देणाऱ्या व्यक्तीकडून शिक. कारण दोघेही माझ्या योजनेचा भाग आहेत. एक तुला प्रेम शिकवतो आणि दुसरा तुला शहाणपण शिकवतो. भक्ता, सर्वात मोठी चूक माणूस तेव्हा करतो, जेव्हा तो भूतकाळाला घट्ट धरून वर्तमान जगणं विसरतो. जी व्यक्ती निघून गेली ती पुन्हा यावी म्हणून तो रोज प्रार्थना करतो. पण त्याला हे दिसत नाही की मी त्याच्या दारात नवीन संधी उभी केली आहे. तो मागे वळून पाहण्यात इतका व्यस्त असतो की समोर उघडलेला नवीन मार्ग त्याच्या लक्षातच येत नाही. म्हणून आज मी तुला सांगतो, जे निघून गेलं त्याचा आदर कर, पण त्याला धरून बसू नकोस. प्रत्येक निरोपानंतर जीवन संपत नाही. अनेकदा तेथूनच तुझ्या जीवनाचा सर्वात सुंदर अध्याय सुरू होतो. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्याकडून कधीही काही विनाकारण हिरावून घेत नाही. जर मी एक दार बंद केलं असेल, तर दुसऱ्या दारामागे तुझ्यासाठी अधिक सुंदर भविष्य तयार करत असतो. म्हणून रडणं थांबव, स्वतःला दोष देणं थांबव आणि पुन्हा एकदा विश्वासाने पुढे चालायला सुरुवात कर. कारण तुझा प्रत्येक प्रवास, प्रत्येक भेट, प्रत्येक निरोप आणि प्रत्येक नवीन सुरुवात माझ्या कृपेनेच घडत असते. आणि जो भक्त या सत्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या मनात कोणत्याही व्यक्तीबद्दल द्वेष राहत नाही.
तो प्रत्येक नात्याकडे कृतज्ञतेने पाहू लागतो. अशी कृतज्ञता जिथे निर्माण होते तिथेच मनाला खरी शांती मिळते आणि तिथेच माझी कृपा सदैव नांदत असते. कधी कधी एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येते आणि अगदी थोड्या काळातच तुझ्या मनात मोठं स्थान निर्माण करते. तुला वाटतं की हे नातं आता आयुष्यभर टिकेल. तू त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतोस, तिच्यासोबत स्वप्न पाहतोस आणि भविष्याची कल्पना करू लागतोस. पण अचानक परिस्थिती बदलते, संवाद कमी होतो, गैरसमज वाढतात आणि एक दिवस ती व्यक्ती तुझ्या आयुष्यातून निघून जाते. त्या क्षणी तुझं मन हजारो प्रश्नांनी भरून जातं. माझी चूक काय होती? मी कमी पडलो का? माझ्यासोबतच असं का घडलं? भक्ता, प्रत्येक वेळी दोष तुझाच असतो असं नाही. काही नाती त्यांच्या निश्चित वेळेसाठीच निर्माण झालेली असतात. जसा प्रवासी एका स्थानकावर काही काळ थांबतो आणि नंतर पुढे निघून जातो, तसंच काही लोक तुझ्या जीवन प्रवासात काही अंतर तुझ्यासोबत चालण्यासाठीच येतात. त्यांचं कार्य पूर्ण झालं की ते पुढे जातात. त्या निरोपाला अपयश समजू नकोस. प्रत्येक नात्याचं यश हे ते किती वर्ष टिकलं यावर ठरत नाही, त्या नात्याने तुला किती चांगला माणूस बनवलं यावर ठरतं. जर त्या व्यक्तीमुळे तू अधिक संयमी, अधिक समजूतदार आणि अधिक मजबूत झाला असशील, तर ते नातं व्यर्थ नव्हतं. भक्ता, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेनुसार बांधून ठेवणं नव्हे. खरं प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या आनंदासाठी प्रार्थना करणं. जरी त्या आनंदात तुझी उपस्थिती नसली तरी. मनुष्य अनेकदा प्रेम आणि मालकी याची गल्लत करतो. त्याला वाटतं की ही व्यक्ती फक्त माझीच असली पाहिजे. पण जेव्हा एखाद्या माणसाला तू कैद करण्याचा प्रयत्न करतोस, तेव्हा प्रेम हळूहळू संपायला लागतं. कारण प्रेमाला स्वातंत्र्य हवं असतं, विश्वास हवा असतो आणि आदर हवा असतो. म्हणून जर कोणीतरी तुझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला, तर त्याला द्वेषाने निरोप देऊ नकोस. शांत मनाने त्याच्यासाठी चांगली प्रार्थना कर. कारण ज्याच्या मनात क्षमा असते त्याच्या जीवनात नवीन आनंदाला जागा मिळते. पण जो राग, सूड आणि द्वेष मनात साठवून ठेवतो, त्याचं मन इतकं भरून जातं की नवीन सुख आत येऊच शकत नाही. म्हणून स्वतःला मुक्त कर. इतरांना माफ करणं म्हणजे त्यांच्या चुकीचं समर्थन करणं नाही, तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून सोडवणं आहे. मी अनेकदा पाहतो की एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यानंतर तू स्वतःवरचा विश्वासही गमावून बसतोस. तुला वाटू लागतं की आता कोणावरही विश्वास ठेवू नये, कोणावरही प्रेम करू नये आणि कोणालाही मनात स्थान देऊ नये. पण हा विचार तुला हळूहळू एकटेपणाकडे घेऊन जातो. लक्षात ठेव, एका व्यक्तीने विश्वासघात केला म्हणून संपूर्ण जग वाईट होत नाही. जसे एका काट्यामुळे तू संपूर्ण बागेचा तिरस्कार करत नाहीस, तसंच एका चुकीच्या अनुभवामुळे संपूर्ण आयुष्य बंद करू नकोस. मी अजूनही तुझ्यासाठी अनेक चांगली माणसं तयार ठेवली आहेत. पण जर तू भूतकाळाच्या भीतीने स्वतःचं हृदय बंद केलंस, तर त्या चांगल्या माणसांनाही तुझ्यापर्यंत पोहोचता येणार नाही. म्हणून सावध राहा, पण कठोर होऊ नकोस. अनुभवातून शहाणा हो, पण प्रेम करण्याची क्षमता कधीही गमावू नकोस. कारण प्रेम करणारा माणूस कधीच गरीब नसतो. त्याच्याकडे सर्वात मोठी संपत्ती असते, निर्मळ हृदय. आता मी तुला एक गुपित सांगतो. अनेक वेळा एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यातून निघून जाते कारण तुझ्या पुढच्या प्रवासासाठी ती योग्य नसते. तू ज्या उंचीवर पोहोचणार असतोस, त्या प्रवासात काही लोक तुझ्यासोबत राहू शकत नाहीत. म्हणून मी त्यांना हळूहळू दूर करतो. त्या क्षणी तुला फक्त दुःख दिसतं, पण मला तुझं उज्ज्वल भविष्य दिसत असतं. म्हणून प्रत्येक निरोपाला अंत समजू नकोस. काही निरोप हे नव्या अध्यायाचं पहिलं पान असतात. श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि प्रत्येक अनुभवातून शिकत राहा. कारण जेव्हा तू प्रत्येक भेटीला आशीर्वाद आणि प्रत्येक निरोपाला शिकवण मानशील, तेव्हा तुझ्या मनात कोणाबद्दलही कटुता उरणार नाही. त्या दिवशी तुला जाणवेल की तुझ्या आयुष्यात आलेला प्रत्येक माणूस हा योगायोग नव्हता, तो माझ्या योजनेचा एक भाग होता. आणि त्या प्रत्येक अनुभवाने तुला आजचा अधिक परिपक्व, अधिक शांत आणि अधिक मजबूत माणूस बनवला आहे. भक्ता, आता मी तुला अशा एका सत्याची जाणीव करून देतो, ज्याचा स्वीकार करायला मनुष्याला सर्वात जास्त वेळ लागतो. प्रत्येक निरोप हा तुझ्या आयुष्यातील नुकसान नसतो. अनेक वेळा तो माझ्याकडून मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद असतो. पण त्या क्षणी तुझ्या डोळ्यात अश्रू असल्यामुळे तुला माझी योजना दिसत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यातून निघून जाते, तेव्हा तू त्या रिकाम्या जागेकडे पाहत राहतोस. पण मी त्या जागेत नवीन आशा, नवीन संधी आणि नवीन माणसं आणण्याची तयारी करत असतो. जीवनाचा नियमच असा आहे की जेव्हा जुन्या गोष्टी संपतात, तेव्हाच नवीन गोष्टी जन्म घेतात. जर झाडावरची जुनी पानं गळून पडली नाहीत, तर नवीन पालवी कशी फुटेल? जर नदीने जुनं पाणी पुढे सोडलं नाही, तर ताजं पाणी तिच्यात कसं येईल? म्हणून जे निघून गेलं आहे, त्याला प्रेमाने निरोप दे. त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण जे तुझ्यासाठी खरंच निर्माण झालेलं आहे, ते योग्य वेळ आली की तुझ्यापासून कधीच दूर जाणार नाही. आणि जे तुझं नाही, ते कितीही प्रयत्न केले तरी कायमचं थांबणार नाही. म्हणून स्वतःला एका व्यक्तीपुरतं मर्यादित करू नकोस.
तुझं आयुष्य एका नात्यापेक्षा खूप मोठं आहे आणि मी तुझ्यासाठी जे भविष्य लिहिलं आहे ते आज तू कल्पनाही करू शकत नाहीस. काही वेळा तू स्वतःलाच शिक्षा देऊ लागतोस. जर मी असं बोललो नसतो, जर मी तो निर्णय घेतला नसता, जर मी थोडा वेगळा वागलो असतो, अशा विचारांनी तू स्वतःचं मन जखमी करत राहतोस. भक्ता, भूतकाळ बदलण्याची शक्ती कोणाकडेच नाही, पण त्यातून शिकण्याची शक्ती प्रत्येकाकडे आहे. चूक झाली असेल तर ती मान्य कर, त्यातून शिक आणि पुढे चालत राहा. पण आयुष्यभर स्वतःला दोष देत बसू नकोस, कारण स्वतःला माफ न करणारा माणूस कधीच मनःशांती मिळवू शकत नाही. जशी तू इतरांकडून समजून घेण्याची अपेक्षा करतोस, तशीच समजूत स्वतःलाही दे. मी तुला परिपूर्ण बनवण्यासाठी नाही, तर प्रत्येक अनुभवातून अधिक चांगला बनण्यासाठी या जगात पाठवलं आहे. म्हणून प्रत्येक पडणं हे तुझ्या प्रवासाचा शेवट नाही, ते तुला अधिक मजबूत बनवण्यासाठीच असतं. जेव्हा तू स्वतःला स्वीकारायला शिकशील, तेव्हा इतरांनी तुला सोडून जाण्याचं दुःखही हळूहळू कमी होईल. भक्ता, हेही लक्षात ठेव की नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. त्यासाठी विश्वास, संयम, आदर आणि समजूतदारपणाही तितकाच आवश्यक असतो. अनेक नाती प्रेमाच्या अभावामुळे तुटत नाहीत, तर अहंकार, गैरसमज आणि संवादाच्या अभावामुळे तुटतात. म्हणून जे लोक आजही तुझ्या आयुष्यात आहेत त्यांची किंमत ओळख. त्यांना वेळ दे, त्यांचं ऐक. त्यांच्यावर राग आला तरी कटू शब्द बोलण्यापूर्वी एक क्षण थांब. कारण काही शब्द असे असतात की ते एकदा उच्चारले गेले की त्यांची जखम आयुष्यभर भरून येत नाही. प्रेम करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच प्रेम जपणंही महत्त्वाचं आहे. म्हणून नात्यांमध्ये जिंकण्याचा प्रयत्न करू नकोस. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न कर. जिथे अहंकार संपतो तिथे प्रेम अधिक मजबूत होतं. जिथे क्षमा असते तिथे नात्यांना नवीन जीवन मिळतं आणि जिथे विश्वास असतो तिथे काळही नातं तोडू शकत नाही. आज मी तुला एक छोटासा पण अत्यंत मौल्यवान मंत्र देतो. जे लोक तुझ्या आयुष्यात आहेत त्यांच्यावर प्रेम कर. जे लोक निघून गेले त्यांच्याबद्दल कटुता ठेवू नकोस आणि जे लोक अजून तुझ्या आयुष्यात यायचे आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी तुझं हृदय उघडं ठेव. कारण जीवन हे सतत वाहणाऱ्या नदीसारखं आहे. त्यात काही प्रवासी काही अंतर तुझ्यासोबत चालतील, काही मध्येच उतरतील आणि काही शेवटपर्यंत सोबत राहतील. पण त्या प्रत्येक भेटीत माझा एक संदेश लपलेला असेल. जर तू प्रत्येक अनुभवाकडे श्रद्धेने पाहिलंस तर तुला कोणत्याही व्यक्तीबद्दल राग राहणार नाही. उलट प्रत्येक व्यक्तीला तू माझ्याकडून आलेला एक धडा समजशील आणि ज्या दिवशी तू हा दृष्टिकोन स्वीकारशील त्या दिवशी तुझ्या मनातील दुःखाचं ओझं हलकं होईल. कारण तुला समजेल की माझ्या योजनेत कोणतीही भेट व्यर्थ नसते, कोणताही निरोप विनाकारण नसतो आणि कोणताही अनुभव निष्फळ नसतो. मी जे काही करतो ते तुझ्या आत्म्याला अधिक प्रकाशमान, अधिक प्रेमळ आणि अधिक मजबूत बनवण्यासाठीच करतो. भक्ता, आता या वाणीचा शेवट करण्यापूर्वी मी तुला एक अंतिम सत्य सांगू इच्छितो. या पृथ्वीवर येणारा प्रत्येक जीव एक प्रवासी आहे. कोणीही कायमचं कोणाचं नसतं. शरीर, संपत्ती, नाती, मान-सन्मान, यश आणि अपयश या सर्व गोष्टी काळानुसार बदलत राहतात. पण जे कधीच बदलत नाही ते म्हणजे तुझ्या आत्म्याचं माझ्याशी असलेलं नातं. म्हणून जर एखादी व्यक्ती तुझ्यापासून दूर गेली तर तुझं संपूर्ण आयुष्य संपल्यासारखं समजू नकोस. मी अजूनही तुझ्यासोबत आहे. तू जेव्हा एकटा बसून रडतोस तेव्हा तुझे अश्रू मला दिसतात. तू जेव्हा रात्री झोप येत नसताना मनात हजारो प्रश्न घेऊन माझं नाव घेतोस तेव्हा तुझा प्रत्येक शब्द माझ्यापर्यंत पोहोचतो. तुला कदाचित माझं उत्तर लगेच ऐकू येणार नाही, पण मी तुझ्यासाठी योग्य वेळ, योग्य व्यक्ती आणि योग्य मार्ग तयार करत असतो. म्हणून संकटाच्या काळात माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस. ज्या क्षणी सर्वजण तुझा हात सोडतात त्या क्षणी मी तुझा हात अधिक घट्ट धरून उभा असतो. लक्षात ठेव, भूतकाळात अडकून राहणारा माणूस भविष्याचं सौंदर्य कधीच पाहू शकत नाही. म्हणून जे निघून गेलं आहे त्याला प्रेमाने निरोप दे आणि जे आज तुझ्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. अनेक लोक आपल्या आयुष्यातील मौल्यवान माणसांची किंमत ते दूर गेल्यानंतर समजतात. ही चूक तू करू नकोस. आज तुझ्या आई-वडिलांशी प्रेमाने बोल. तुझ्या कुटुंबाला वेळ दे. तुझ्या मित्रांचे आभार मान. जे तुझ्यासोबत आहेत त्यांना तुझ्या प्रेमाची जाणीव करून दे. कारण जीवनाचा काही भरोसा नाही. उद्या कोण असेल आणि कोण नसेल हे कोणालाच माहीत नाही. म्हणून प्रत्येक नातं जप, पण कोणालाही इतकं घट्ट धरू नकोस की त्यांच्या जाण्याने तू स्वतःलाच विसरशील. प्रेम कर पण स्वाभिमान जप. विश्वास ठेव पण विवेकही जप. मदत कर पण स्वतःला हरवून नाही. हा समतोल साधणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने सुखी होतो. भक्ता, माझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्तीची एक ओळख असते. तो कोणाच्याही जाण्याने द्वेष करत नाही आणि कोणाच्याही येण्याने गर्व करत नाही. कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक भेट आणि प्रत्येक निरोप माझ्या इच्छेनेच घडतो. म्हणून आजपासून तुझ्या मनात ज्यांच्याबद्दल राग आहे त्यांना मनापासून क्षमा कर. ज्यांनी तुला दुःख दिलं त्यांच्याकडून मिळालेला धडा स्वीकार आणि ज्यांनी तुला प्रेम दिलं त्यांचे आभार मान.
क्षमा करणारा मनुष्य कधीच कमकुवत नसतो, उलट त्याचं हृदय सर्वात सामर्थ्यवान असतं. राग मनाला जखडून ठेवतो, पण क्षमा मनाला मुक्त करते आणि ज्या मनात शांतता असते तिथेच माझा वास असतो. म्हणून स्वतःच्या मनाला द्वेषाच्या अंधारातून बाहेर काढ आणि प्रेम, करुणा आणि कृतज्ञतेचा दीप प्रज्वलित कर. तो प्रकाश तुझं संपूर्ण आयुष्य उजळून टाकेल. आज या वाणीचा निरोप घेताना मी तुला माझा आशीर्वाद देतो. तुझ्या जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती तुझ्यासाठी आशीर्वाद ठरो. जे लोक तुझ्या आयुष्यातून निघून गेले आहेत त्यांच्याबद्दल तुझ्या मनाला शांती नांदो आणि जे लोक भविष्यात तुझ्या जीवनात येतील त्यांच्यासोबत तुला सुंदर, प्रामाणिक आणि प्रेमळ नाती लाभोत. संकटाच्या वेळी धैर्य मिळो, दुःखाच्या वेळी आशा मिळो, निर्णयाच्या वेळी योग्य बुद्धी मिळो आणि प्रत्येक क्षणी माझी कृपा तुझ्यावर राहो. कोणताही दिवस असा जाऊ देऊ नकोस की ज्यात तू प्रेम करणं विसरशील, कृतज्ञ राहणं विसरशील किंवा माझं स्मरण करणं विसरशील. कारण जो भक्त प्रेमाने कर्म करतो, संयमाने वाट पाहतो आणि अखंड श्रद्धेने माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा हात मी कधीच सोडत नाही. जर या श्रीकृष्णवाणीने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर कमेंटमध्ये राधेकृष्ण अवश्य लिहा. अशाच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक श्रीकृष्णवाणीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही वाणी आपल्या प्रिय व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. राधे कृष्ण, जय श्रीकृष्ण, राधे कृष्ण, हरे कृष्ण.